पालघर जिल्ह्यात कालपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। आज सकाळपासून सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये सर्वदूर हा मुसळधार पाऊस सतत कोसळत आहे। पालघर जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातले नदी नाले जे आहेत ते दुथडी भरून वाहू लागले आहेत। यावेळेस आम्ही जे आहोत ते पालघरच्या सूर्या नदी काठी आहोत आणि माझ्या मागे जे आहेत ते आपण पाहू शकता की कशा प्रकारे सूर्या नदी ही दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळून येतात। पावसामुळे वसई विरार नालासोपारा या परिसरात असलेले अनेक सखल भाग हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। या भागात संततधार होत असलेल्या पावसामुळे असलेले रेल्वे रूट देखील पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा ही पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे। या मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या ह्या रद्द करण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना विविध रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आलेला आहे। रेड अलर्ट जारी करण्यात आला होता। त्यानुसार पालघर जिल्ह्यात आज सर्वदूर मुसळधार पाऊस बरसत आहे। संततधार होत असलेल्या या पावसामुळे पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि कॉलेजांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पालघर जिल्ह्यात आज झालेली अतिवृष्टी पाहता जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या देखील सुट्टी देण्यात आली आहे। तसंच आज झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्याही सेवेवर चांगलाच परिणाम दिसून आला। रेल्वे रुळांवर पाणी आल्याने ठप्प झालेली रेल्वेची सेवा ही अगदी धीम्या गतीने आता सुरू झाली आहे। अनेक ट्रेन्स उशिराने धावत असून अनेक गाड्या ह्या रद्द करण्यात आल्या आहेत। सकाळपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी आपल्या घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केलेलं आहे। नीता चौरे, पालघर।